गडचिरोली पोलीस अबुजमाडच्या जंगलात जवळपास चौथा पोलीस स्टेशन उभारत आहेत। आपल्यासोबत गडचिरोली पोलिसांचे हिरो व पोलीस अधीक्षक निलोत्पल आहेत। एक यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक निलोत्पल यांची राहिलेली आहे। सर, एक मोठा नेतृत्व नक्षलवाद्यांच्या विरोधात तुम्ही उभा केला आणि जवळपास 4 वर्षात एकही आदिवासी नक्षल चळवळीत गेला नाही, यावर काय म्हणाल? मागच्या 3 वर्षामध्ये आम्ही 10 पोलीस मदत केंद्र उघडलेलं आहे। मागचे 1.5 वर्षामध्ये अबुजमाडमध्ये 4 पोलीस मदत केंद्राची स्थापना केली आहे। आज माओवाद्यांचे बाले किल्ला, माओवाद्यांचे गड म्हणून ओळखले जाणारे बिनागुंडा गाव यामध्ये आज आम्ही पोहोचलो। इथे येण्यासाठी रस्ते नव्हते, कोणतेही सोयीसुविधा नव्हते। मागचे 10 दिवसमध्ये आम्ही 18 किलोमीटरचे कच्चे रस्ते बनवून आज इथे पोहोचले आहे। इथे बिजली नाही आहे, मोबाईल टावर्स नाही आहे, वायरलेस कनेक्टिव्हिटी नाही आहे आणि इतर कोणतीही सोयीसुविधा नाही आहे। तरीपर्यंत आम्ही इथे पोहोचलो आहे। या एरियाचे सर्वांगीण विकास जे रखडलेला होता, 7 मोबाईल टावर्सचे काम या एरियामध्ये रखडलेला होता। NH 130Dचे काम जे आलापल्ली ते नारायणपूरपर्यंतचे थेट नॅशनल हायवे आहे ते या एरियामध्ये प्रस्तावित आहे। त्यांचे कामला गती देण्यासाठी, गुंडेनूर नालावर जे ब्रिजचे काम आहे त्यांना गती देण्यासाठी आणि या एरियाचे सर्वांगीण विकासासाठी आम्ही आलो आहे। आणि गडचिरोली पोलीसचे जे सिव्हिक ॲक्शनचे काम आहे, मागचे 4 वर्षामध्ये आम्ही जवळपास 12 लाख नागरिकपर्यंत गडचिरोली पोलीस पोहोचू शकले आहे, ज्यामध्ये सर्वांना केंद्र आणि राज्य शासनाचे योजनाचे लाभ पोहोचण्यामध्ये गडचिरोली पोलीसला यश प्राप्त झालं आहे। यांचे एक मुख्य कारण आहे की मागचे 5 वर्षामध्ये एक पण तरुण युवावर माओवाद चळवळीमध्ये गडचिरोली जिल्ह्याचे भरती झालेला नाही। सर, 2026 पर्यंत केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी म्हटलं आहे की छत्तीसगड असतील किंवा तेलंगणा किंवा महाराष्ट्रातील माओवाद चळवळीला संपुष्टात आणू, तर त्या माध्यमाने हा ऑपरेशन सुरू आहे। त्याच दिशेने आमचे वाटचाल सुरू आहे। सध्या फक्त 9 काडर्स आमचे कंपनी नंबर 10चे उरलेला आहे। मागच्या वर्षी आम्ही 3 दलमचे पूर्ण समूल उच्चाटन करण्यात आलं होतं। कंपनी नंबर 10चे फक्त 9 काडर उरलेला आहे, ज्यामध्ये 6 महिला आणि 3 पुरुष आहे। मला विश्वास आहे की आपले चॅनलच्या माध्यमातून मी परत त्यांना अपील करतो की ते त्यांचे आत्मसमर्पण करून मुख्यधारामध्ये प्रवेश करा, अन्यथा आम्ही या एरियामध्ये पोहोचल्यानंतर नक्षलविरोधी अभियान आणखी तीव्र करू आणि 31 मार्च 2026 जे माननीय गृहमंत्री यांचे टार्गेट आहे त्यांना पूर्ण गडचिरोली पोलीस पूर्ण करणार आहे अशी मला खात्री आहे। सर, हा पोलीस स्टेशन उभारणीच्या अगोदर माओवाद्यांनी काही बाधा निर्माण केली होती असे काही बातम्या होते, काय म्हणाले? 1990 मध्ये कुवाकोडीमध्ये आम्ही आउटपोस्ट उघडण्याचे प्रयत्न केला होता, परंतु आम्ही तिथे सस्टेन करू शकलो नाही आणि ते आउटपोस्ट लाहेरी पोलीस स्टेशनमध्ये शिफ्ट झाला। नंतर या एरियामध्ये जिल्ह्याची स्थापनानंतर 28 विध्वंसक कारवाई माओवाद्याने घडून आणल्या आहे, ज्यामध्ये 6 निष्पाप आदिवासींची हत्या करण्यात आली आहे, 4 जाळपोळची घटना आणि 11 चकमक पोलीससोबत या एरियामध्ये झाला आहे। 2002 मध्ये आमचे एक सब इन्स्पेक्टर आणि एक हवालदार या एरियामध्ये बिनागुंडामध्ये शहीद झाला आहे। आणि या सरमुळे या एरियाचे जे माओवाद्यांचे वळवळ होते, 2014 आणि 19 असे 2 लोकसभा आणि विधानसभा इलेक्शनमध्ये हे बूथ ते लाहेरी गावामध्ये शिफ्ट करण्यात आलं होतं। फक्त 14% आणि 25% मतदान झाला होता, लाहेरी 18 किलोमीटर लांब असल्यामुळे। परंतु आगामी होणारे जिल्हा परिषद निवडणूक जे आहे ते याच गावचे लोक याच गावामध्ये मतदान करणार आहे, यासाठी आम्ही इथे पोहोचलो आहे। आपण बघू शकतो की गडचिरोली पोलिसांच्या प्रयत्नांनी पहिल्यांदा जिल्हा परिषद निवडणुकीत बिनागुंडा येथील निवासी जे आहेत ते आपल्या स्वतःच्या गावात मतदानाचा हक्क बजावणार आहेत। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मेमडी इरफान, TV9 गडचिरोली, बिनागुंडा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।